वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वारंवार वाढ होताना दिसत असताना, आता करुणा मुंडे, ज्या की धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती, की धनंजय मुंडेंनी ज्या परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती, त्यावेळी जे शपथपत्र दाखल केलेलं होतं, त्यामध्ये पत्नी म्हणून करुणा मुंडेंचा उल्लेख केलेला नाही. त्याचबरोबर त्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीचा देखील उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द व्हावी अशी मागणी त्यांनी न्यायालयामध्ये केलेली होती आणि त्याच अनुषंगानं न्यायालयाने धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. खरं तर या बाबतीमध्ये आपण कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, धनंजय मुंडेंना न्यायालयाने कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. करुणा मुंडेंचं म्हणणं आहे, की त्यांनी पत्नी म्हणून माझा शपथपत्रामध्ये उल्लेख केलेला नाही. त्याचबरोबर माझ्या नावे असलेल्या संपत्तीचाही उल्लेख केलेला नाही. त्यामध्ये धनंजय मुंडेंचे जे मिसेस आहेत, आता ज्या काही बातम्या आल्यात, वर्तमानपत्रातून, सगळ्या चॅनलमधून बातम्या फिरतायत. तर धनंजय मुंडेंची पत्नी म्हणजे करुणा मुंडे. आलेल्या माहितीनुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार करुणा मुंडे हे त्यांच्या पहिल्या पत्नी. रीतसर त्यांचं लग्न झालेलं. ज्यावेळेला त्यांचे काका गोपीनाथ मुंडे त्या लग्नाला हजर होते. असे काहीतरी फोटो वगैरे काही लोकांनी दाखवले. म्हणजे ही त्यांची पहिली पत्नी. आता ही पहिली पत्नी पत्नी म्हणजे कसं सिद्ध होतं? मागच्याच एक 10 दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी मुंबईमध्ये मुंबईच्या न्यायालयाने धनंजय मुंडेंना मेंटेनन्स म्हणजे ज्याला आपण पुडगी म्हणतो, पुडगी देण्याचा आदेश केला. आता पुडगी देण्याचा आदेश केला म्हणजे करुणा मुंडे त्यांच्या अधिकृत त्यांच्या पत्नी आहेत, हे सिद्ध झालं. आता जी काही निवडणूक झाली, निवडणूक जर पाहिली तर धनंजय मुंडेंनी जो काही प्रतिज्ञापत्र दाखल केलंय, त्या प्रतिज्ञापत्रानुसार धनंजय मुंडेंच्या कॉलममध्ये त्यांनी जे काही ॲफिडेव्हिट आता हे मिळालंय म्हणजे मिळतंय आपल्याला सगळं. सगळं निवडणूक आयोगाचे सगळं ऑनलाईन आहे सगळं ते. तर बसल्या-बसल्या ते काढलं तर त्यात मिळालं. तर त्यांनी धनंजय पंडितराव मुंडे, पत्नी राजश्री धनंजय मुंडे, 3 नंबरचा कॉलम आहे अविभक्त कुटुंब. जर उमेदवार कर्ता, सहकर्ता असेल, तर त्यामध्ये अवलंबित व्यक्ती नंबर 1 कुमारी वैष्णवी धनंजय मुंडे, अवलंबित व्यक्ती क्रमांक 2 जान्हवी धनंजय मुंडे, अवलंबित व्यक्ती क्रमांक 3 आदिश्री धनंजय मुंडे, अवलंबित व्यक्ती क्रमांक 4 सशिव धनंजय मुंडे, अवलंबित व्यक्ती क्रमांक 5 शिवानी धनंजय मुंडे. म्हणजे असे 5 अपत्य धनंजय मुंडेंना आहेत किंवा असावेत, असं त्यांच्या सहीचं ॲफिडेव्हिट त्यांनी हे सगळं त्या निवडणूक आयोगाला दाखल केले. हे ॲफिडेव्हिट Googleला अवेलेबल आहे. तर हे ॲफिडेव्हिटची पडताळणी जर आपण केली प्रतिज्ञापत्राची, तर करुणा मुंडेंचं नाव दिसत नाही. करुणा मुंडे सकृतदर्शनी करुणा मुंडेंचं नाव दिसत नाही. मग मग ह्या सौ राजश्री धनंजय मुंडे यांनाच हे 5 अपत्य झालेत का? एक तर त्यांना हे सांगावं लागेल. नसेल तर मग हे समजा आलेल्या माहितीनुसार जे काही आता न्यूजमध्ये बातम्या येत आहेत, त्यानुसार ह्या राजश्री धनंजय मुंडेंना 3 मुली आहेत. धनश्री, जान्हवी आणि आदिश्री. मग हे 2 जे आहेत सशिव आणि शिवानी हे कोण आहेत? तर करुणा मुंडेंचं जे काही डोमेस्टिक किंवा मुंबईमध्ये जो काही निकाल झाला, तर हा सशिव मुंडे जो आहे, म्हणजे हा करुणा मुंडेंपासून झालेला मुलगा आहे आणि सशिव मुंडेंनी काहीतरी ते निकाल झाल्यानंतर धनंजय मुंडेंना सपोर्ट केलं, असं चॅनलवरनं बघायला मिळालं, की आमचे वडील फार चांगले आहेत, वडील म्हणून प्रेम देतात वगैरे काहीतरी झालं. म्हणजे हा करुणा मुंडेंचा मुलगा आहे. मग हे प्रतिज्ञा जर आपण बारकाईने पाहिलं, तर राजश्री धनंजय मुंडे ह्या ज्या काही त्यांच्या मला वाटतं दुसऱ्या पत्नी असाव्यात. तर यांच्यापासून हे 5 झालेले मुलं नाहीत नक्कीच आहेत. मग ह्याचं कुठेतरी आता क्लॅरिफिकेशन मुंडेंना द्यावं लागेल न्यायालयासमोर. आता प्रक्रिया कशी आहे, की करुणा मुंडेंनी न्यायालयात पिटिशन फायलिंग केलं, की असं-असं त्यांनी खोटं ॲफिडेव्हिट दिलंय. आता सकृतदर्शनी हे आता तरी मला खोटं वाटतंय. मग कोर्टाने ते पाहिलं असेल, की मी करुणा मुंडे, माझं नाव नाही, लग्नाचे पुरावे दाखल केले असतील आणि हे 2 माझी मुलं. मग ह्यामध्ये 5 मुलं दाखवली. म्हणजे सकृतदर्शनी प्रायमा फेसी हे प्रतिज्ञापत्र आता खोटं दिसतंय, असं एकंदरीत या ॲफिडेव्हिटनं दिसतंय. आता त्या तक्रारीची दखल घेऊन मुंडेंना शोकॉज नोटीस काढली, की कारणे दाखवा. तुम्ही असं-असं प्रतिज्ञापत्र दिलंय, ऑन रेकॉर्ड आहे, हे खोटं असायचं काही कारण नाही. आणि म्हणून ह्याला शोकॉज नोटीस काढून धनंजय मुंडेंचं उत्तर न्यायालयाने कॉल केले. सर, वांद्रेच्या फॅमिली कोर्टाने आता मान्यच केलेलं आहे. करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी द्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अर्थातच धनंजय मुंडेंच्या करुणा मुंडे पत्नी आहेत, हे अगदी स्पष्ट होतं. काय सिद्ध झालंच ना ते. जर ह्या त्यांच्या पत्नीच नसत्या करुणा मुंडे, तर शेवटी न्यायालय निकाल देताना सर्व कागदपत्रांचं सगळं बारकाईने निरीक्षण करून, दोन्ही पार्टीच्या वकिलांचं युक्तिवाद ऐकून
मगच निकाल देतं. आणि जर न्यायालयाची फसवणूक झाली तर पुढचं मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. अशा होतात. त्यामुळे न्यायालयासमोर असं म्हणता येणार नाही, की करुणा मुंडेंनी मिसगाईड केलं, ह्या पत्नीच नाही. ज्या अर्थी मेंटेनन्स म्हणजे पोडगीची ऑर्डर झाली, ₹2,00,000 1,50,000 काहीतरी झाली. ती जर ऑर्डर झाली असेल, तर करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडेच्या पत्नी आहेत, हे कोर्टासमोर सकृतदर्शनी सिद्ध झालंय, असं मला एक वकील म्हणून वाटतं. सर आता करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत असं आता कोर्टानं सिद्ध केलेलं आहे. तर आपण बघतोय की धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्रात करुणा मुंडेंचा उल्लेखच नाहीये. तसं त्यांनी न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. आता निवडणूक आयोगापासून माहिती दडवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर कारवाई होऊ शकते का? नेमकी तरतूद कशी आहे? नाही आता कारवाई होऊ शकते. कारण का? की शेवटी कागदपत्र आहेत. ऑनलाईन अवेलेबल आहेत. ॲफिडेव्हिट केलंय. खोटं सकृतदर्शनी का दिसतं? धनंजय मुंडेंच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 5 मुलांचा उल्लेख आहे. मला अशी माहिती मिळाली, की त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 3 अपत्य दाखवली होती. यावेळेला 5 दाखवलीत. म्हणजे 5 वर्षात 2 मुलं कुठून आले? हा सगळा पुराव्याचा भाग आहे, कोर्टासमोर होईल. आता त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या पत्नी आहेत, काय त्यांचं नाव राजश्री धनंजय मुंडे, हे त्यांचं ॲफिडेव्हिट आहे. हे सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. आता राजश्री धनंजय मुंडेंचं ॲफिडेव्हिट जर पाहिलं, तर त्यांचं सौ राजश्री धनंजय मुंडे, पती धनंजय पंडितराव मुंडे, अवलंबून असलेली व्यक्ती कुमारी वैष्णवी धनंजय मुंडे, कुमारी जान्हवी धनंजय मुंडे आणि कुमारी आदिश्री धनंजय मुंडे. म्हणजे ह्या राजश्री मॅडम ज्या आहेत, राजश्री धनंजय मुंडे, त्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगतात मला 3च मुली आहेत. कोणापासून झाल्या? धनंजय मुंडे. पती कोण आहेत? धनंजय मुंडे. मग हे त्यांचं ॲफिडेव्हिट आहे. त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये 3 मुली आहेत. धनंजय मुंडेंच्या ॲफिडेव्हिटमध्ये 5 मुलं आहेत. म्हणजे आता मला वाटतं ह्याला कुठल्या वेगळ्या पुराव्याची गरज नाही. आता हा सगळा पूर्ण कायद्याचा प्रश्न आहे. न्यायालयासमोर ज्यावेळेला हे प्रकरण सगळं उभं राहील, साक्षी पुराव्याला सुरुवात होईल, त्यावेळेला हे सगळं येणार आहे. मी 5 का लिहिलं? हे 2 कुठून आले? ह्यांनी 3च का लिहिले? आता करुणा मुंडेंचा ॲफिडेव्हिट आपल्याकडे नाहीये, त्यामुळे ते मला माहीत नाही. पण ह्या 2 जे काही प्रकार आहेत, म्हणजे धनंजय मुंडेचा ॲफिडेव्हिट त्यामध्ये 5 अपत्ये, राजश्री मुंडेंचा ॲफिडेव्हिट त्यामध्ये 3 मुली, 3 अपत्ये. म्हणजे हे 2 समोरासमोर जर ठेवले, निवडणूक आयोगासमोर 2 ॲफिडेव्हिट क्लिअर कट दिसतात, हे दोन्ही सकृतदर्शनी खोटे आहेत. आता ते कसं खरं आहे, हे धनंजय मुंडे किंवा राजश्री धनंजय मुंडे यांनी न्यायालयासमोर सिद्ध करावं लागेल, हा पुढचा प्रश्न आहे. पण आत्ता जर आपण पाहिलं, तर ह्या स्टेजला हे कुठेतरी खोटं आहे असं दिसतं. सर आपण पाहतो की हे कुठेतरी आता सध्या तरी यावरती धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंच्या नावाचा उल्लेखच केलेला नाही शपथपत्रात. त्यामुळे कुठेतरी हे खोटं आहे असं दिसतंय तुम्ही असं म्हणताय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. कोणत्या कलमाअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे? आणि जर हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना काय शिक्षेची तरतूद यामध्ये काय आहे? आता ह्याच्यामध्ये खोटा ॲफिडेव्हिट फाईल करणं, म्हणजे खोटी माहिती दडवून ठेवून प्रतिज्ञापत्र पूर्ण खोटं तयार करणं, तर भादवी IPC 191, 192, 193 खाली त्यावर कारवाई होऊ शकते. इलेक्शनसाठी जर ॲफिडेव्हिट फाईल केलं तर निवडणुका कुठल्या आहेत? विधानसभा आहे, लोकसभा आहे किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अशा. तर वेगवेगळे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे GR आहेत. पण खोटा ॲफिडेव्हिट फाईल करणं म्हणजे सेक्शन 191 आणि सेक्शन 231 नुसार कारवाई होऊ शकते. त्याला पनिशमेंट 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत आहे. खोटं प्रतिज्ञापत्र फाईल करणे आणि प्लस त्याला करायचं म्हटलं तर फाईन सुद्धा त्यामध्ये. आता आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाचा विचार केला तर 11 ऑगस्ट 2005 ला एक GR निघालाय. त्या GR नुसार तो GR पब्लिश केलाय 24 जानेवारी 2023 ला. सेक्शन 177, 181 नुसार जर तुम्ही खोटं ॲफिडेव्हिट फाईल केलं तर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत कारावास होऊ शकतो कॉर्पोरेशन इलेक्शनला. पण ह्यामध्ये IPC नुसार जर कारवाई झाली तर 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत पनिशमेंट जर खोटं हे सिद्ध झालं तर होऊ शकते, असा कायदा सांगतो. सर त्यांची आमदारकी जाऊ शकते का यामध्ये? जर निवडणूक आयोगाला म्हणजे शपथपत्रामध्ये त्यांनी चुकीची माहिती दिली म्हणजे निवडणूक जो फॉर्म भरला होता त्यांनी उमेदवारी अर्ज त्याच्यामध्ये चुकीची माहिती दिली म्हणून त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते का? आता यामध्ये न्यायालयासमोर प्रकरण गेल्यामुळे IPC लागू झाला. न्यायालयासमोर जेव्हा गुन्हा सिद्ध होतो, तर न्यायालय IPC नुसार, CRPC नुसार शिक्षा देईल. हा सगळा झाला न्यायालयासमोर. पण लोकप्रतिनिधी जो कायदा आहे, त्यातील सेक्शन 33A त्यानुसार जर म्हणजे इलेक्शन कमिशनरने ॲक्शन घेतली, तर त्यांना 6 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. तो अधिकार त्यांना आहे आणि ताबडतोब त्या उमेदवाराला डिस्क्वालिफाय करावा, असा सुद्धा कायदा आहे. पण हे सगळं ज्यावेळेला सगळ्या त्यावर हिअरिंग होतील, सुनावण्या होतील त्यावेळेस आहे. कारण आपण आता नव्यानेच आपण पाहिलं असेल 1-2-3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये काय झालं? काही ग्रुप गुवाहाटीला गेला,
मग ते ग्रुप फुटले, मग ते नव्याने सरकार आलं, मग ते हायकोर्ट, मग सुप्रीम कोर्ट. आजही सुप्रीम कोर्टामुळे ते पेंडिंग आहे. मग ह्या कुठेतरी जे काही पेंडन्सी राहतात, त्याचा ह्या असल्या काही लोकं गैरफायदा घेतात. त्यातनं निकाल काहीच लागत नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. पण ज्या वेळेला हे सगळं सिद्ध होईल, सिद्ध झालं, तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सेक्शन 91-92 प्रमाणे IPC खाली त्यांना 3 वर्ष ते 7 वर्ष पनिशमेंट होऊ शकते. निवडणूक आयोगाने दखल घेतली सेक्शन 33A नुसार आणि सेक्शन 125A नुसार त्यांना 6 महिन्यापर्यंत कारावास आणि त्यांच्या निवडणूकसुद्धा उमेदवार म्हणून डिस्क्वालिफिकेशन त्यांचं होऊ शकतं, असा कायदा सांगतो. सर 24 फेब्रुवारीला या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी आहे. धनंजय मुंडेंना न्यायालयामध्ये हजर राहावं लागू शकतं का? आता यामध्ये कसं आहे, की एकंदरीत रेग्युलर आपण कोर्टाची प्रोसिजर पाहिली. आपण आत्ता मी सांगितलं, की गुवाहाटीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात कसं पेंडिंग राहिलं. तर ह्या सगळ्या अशा कुलुप्त्या असतात. आता यांना नोटीस गेली. आता नोटीसच्या पहिल्या दिवशी त्यांचा अपीअरन्स वकील गोपीनाथ आपलं सॉरी काय यांचं नाव धनंजय मुंडे यांच्या वतीने कोणीतरी आमच्यापैकीच वकील अपीअर होणार, की वकीलपत्र मला आलंय, आम्हाला ॲफिडेव्हिटची प्रत पाहिजे आणि ती आल्यानंतर आम्ही विस्तृतपणे उत्तर देऊ. मग एक तारीख पडली, 8 दिवस, 15 दिवस, महिना, ते कुठलं कोर्टावर किती लोड आहे त्याप्रमाणे तारीख पडणार. तारीख पडल्यानंतर असं 1-2 तारखेमध्ये त्यांचं सेफ फाईल होईल. हे कसं खरं, हे कसं खोटं आहे. त्यानंतर मग हिअरिंगला ॲक्च्युअल सुरुवात होईल. रेकॉर्डिंग ऑफ प्ली, त्याला आपण म्हणतो दोषारोपपत्र निश्चित करणं. आणि मग हा जर खटला सुरू झाला, तर माझ्या माहितीप्रमाणे जर रुटीन कोर्समध्ये चालला 1-2 वर्ष तरी हा चालणार. मग हे न्यायालयासमोर सिद्ध होणार, की हे खरंच यांनी खोटंच केलंय, खोटीच माहिती दिली. मग यांना पनिशमेंट द्यायची की नाही. मग हे सगळं तोपर्यंत हे सगळं वाट बघण्याचं काम आहे. 2, 2.5-3 वर्ष पेंडिंग राहील. तोपर्यंत काय होणार नाही, डिस्क्वालिफिकेशन होणार नाही, लगेच शिक्षा होणार नाही. हे सगळं प्रोसेस चालूच राहणार. 3 वर्षांनी नेमका निकाल काय लागतोय, हे सगळं आत्ता इथं बसून मला सांगणं अवघड आहे. खरं तर हे होते ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. यांनी सांगितलेलं आहे, की धनंजय मुंडे यांनी जे निवडणूक आयोगामध्ये शपथपत्र ज्यावेळेस ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, त्यावेळेस त्यांनी जे शपथपत्र दाखल केलेलं होतं, त्यामध्ये करुणा मुंडे यांचा उल्लेख नव्हता. हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर धनंजय मुंडेंची आमदारकी सुद्धा जाऊ शकते, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.